नागपूरचं शेतकरी आंदोलन फ्लॉप झालं. बच्चू कडू फुटले, विकले गेले. रविकांत तुपकरांना काही करता आलं नाही. अशा प्रकारचे मेसेज सातत्यानं सोशल मीडियावर फिरतायत. पण माझ्या भावांनो आणि बहिणींनो, गेली अनेक वर्ष या माणसांसोबत मी काम करतोय. आदरणीय बच्चू कडू असतील, रविकांतजी तुपकर असतील. ही माणसं यांचे राजकीय पक्ष विचारधारा वेगवेगळ्या असतील सुद्धा, पण ही माणसं कधीही शेतकऱ्यांसोबत आणि शेतकरी चळवळीसोबत गद्दारी करू शकत नाही, हे मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो. आज परिस्थिती अशी आहे की कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये कर्जमाफी करतो असं सरकारनं म्हटलं होतं. आज 200 पेक्षा जास्त आमदार सत्तेमध्ये आहेत. एकही माणूस त्या कर्जमाफीवर बोलायला तयार नाही. तर ही माणसं किमान त्याकरता बोलतायत तरी. नागपूरच्या आंदोलनामधून साध्य काय झालं असाही प्रश्न अनेक जण विचारतायत. साध्य एकच झालं, शेतकरी हा शेतकरी म्हणून एकत्र येऊ शकतो हे पहिल्यांदा या ठिकाणी सिद्ध झालं. दुसरी गोष्ट साध्य झाली की टोकाचे मतभेद असणारी माणसं सुद्धा, शेतकरी नेते सुद्धा शेतकऱ्यांकरता सर्व मतभेद विसरून एकत्र येऊ शकतात हे या आंदोलनानं दाखवून दिलं. आणि मग प्रश्न उभा राहतो की आंदोलनामधून मिळालं काय. माझ्या भावांनो बहिणींनो, कोणतंही आंदोलन एका दिवसामध्ये यशस्वी होत नाही. त्याकरता वेळ द्यावा लागतो. आम्हालाही तो वेळ द्यावा लागेल. आणि आजच्या काळामध्ये सगळी आंदोलनं चिरडली जात असताना आपल्याकरता, शेतकऱ्यांकरता कोणीतरी बोलतंय, अशा वेळी शेतकरी चळवळ फुटू नये, ती बदनाम होऊ नये, याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या पुत्रांनी करावा, एवढीच सदिच्छा आणि एवढी विनंती आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.